संग्राम जगताप यांनी एक मिरवणूक काढली आणि या मिरवणुकीमध्ये एक पोस्टर हातामध्ये धरलं आणि दाखवलं की शिवाजी महाराज हे कसा कोथळा अफजल खानाचा बाहेर काढत आहेत आणि कसे ते मुस्लिम देशी होते, म्हणजे आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. परंतु 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त अफजल खानच फाडला नव्हता, अफजल खानाचाच कोथळा बाहेर काढला नव्हता, तर त्या ठिकाणी कृष्णा भास्कर कुलकर्णी ब्राह्मण याचं शिरछेद केलं होतं त्या ठिकाणी, म्हणजे मान कापून टाकली होती त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीची. आणि मागून वार करणारा कोण होता त्या ठिकाणी, तर कृष्णा भास्कर कुलकर्णी. अफजल खान तर शत्रूच होता स्वराज्याचा, परंतु ब्राह्मण असून सुद्धा त्या ठिकाणी त्या काळामध्ये ब्राह्मणाची हत्या म्हणजे महापाप समजलं जायचं, तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी गय स्वराज्याच्या आडवे येणाऱ्याची केली नाही. मग तो कोणत्याही जातीचा धर्माचा असू द्या, हे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. हे शिवाजी महाराजाचं हिंदुत्व आहे. असं हिंदुत्व नव्हतं शिवाजी महाराजाचं. कारण जर त्या काळची लढाई जर हिंदू मुस्लिमांची असती तर मिर्झा राजे 11 जून 1665 स्वराज्यावर चाल करून आला नसता. तो हिंदू होता, श्रीरामाचा भक्त होता तो मिर्झा राजे. तो चाल करून आला नसता स्वराज्यावर. हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. आणि आता जो इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि एकमेकाची जी माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे अत्यंत वाईट आहे आणि चुकीचं आहे, लक्षात घ्या. कारण जे राघव चड्डा आहेत त्यांनी ट्विट केलं होतं की ज्या देशाचे तरुण शिक्षणापेक्षा धर्माला जास्त महत्व देतात ते रोजगाराचे हकदार नाहीत. कारण असं जर केलं, यांनी जर यांची कामं जर नाही केले तर या देशातले तरुण यांनाच प्रश्न विचारायला लागतील, आरोग्याविषयी विचारायला लागतील, शिक्षणाविषयी विचारायला लागतील, रोजगाराविषयी विचारायला लागतील. आणि हे विचारूच नये म्हणून गुंतून कसं ठेवायचं ते भाजपकडून आणि हिंदुत्ववादी संघटनाकडून आपण ओळखलं पाहिजे, त्यांची चाल आपण ओळखली पाहिजे. शिवाजी महाराजांची लढाई ही कुठल्याही धर्माविरोधात नव्हती. शिवाजी महाराजांनी मुस्लिमांचा असो इतर धर्माचा असो आदरच केला. जर तसं असतं तर शिवाजी महाराजांचे वकील मुस्लिम काजी हैदर नसते आणि अफजल खानाचे वकील जे कृष्णा भास्कर कुलकर्णी आहेत हे ब्राह्मण नसते. एवढं आम्ही समजून घ्यावं लागणार आहे. आणि मालोजी राजेंनी स्वतः आपल्या पुत्राची नावं शहाजी आणि शरीफ ठेवले.